काउन्सिलरची हेल्प घेणं हे शहरामध्ये थोडंसं वाढतं प्रमाण आपल्याला दिसून येते. गावाकडे असेल किंवा तालुका जिल्हा स्तरावर अजूनही फार मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचे काउन्सिलर्स पण उपलब्ध आहेत की नाही याबद्दलही शंका आहे. पण हे काउन्सिलिंग घेतलं पाहिजे, कारण कुठलीही नातं जे आहे ते फुलवणं टिकवणं हे आपल्या हातामध्ये असतं. पण ज्या नात्यामध्ये काहीही शिल्लक नाहीये अशा नात्यांमध्ये अगदी स्त्रियांनी राहणं किंवा पुरुषांनी राहणं हे दोघांसाठीही चांगलं नसतं. पण हे नातं डेड झालेलं आहे किंवा आता हे संपलेलं आहे, हे याचे काय रेड फ्लॅग्स आपण म्हणूयात की ते रेड फ्लॅग्स ओळखायला हवे, असे आपल्याला काही सांगता येतील का? नवरा बायको म्हणून तुम्ही फक्त एका बेडरूम मध्ये रूममेट सारखे राहताय, तुमच्यात इमोशनल कनेक्ट नाहीये, फिजिकल इंटिमसी नाहीये, त्याचबरोबर तुम्हाला तुमचा पार्टनर इमोशनली अवेलेबल नाहीये. कदाचित पुरवत असेल गोष्टी, म्हणजे मटेरियल गोष्टी, पैसा पाणी या सगळ्या गोष्टी मिळत असतील, पण तुमचं इमोशनली तेवढं तुम्हाला कनेक्टेड वाटतं का एकमेकांशी? तुम्ही कुठली गोष्ट तुमच्या पार्टनरशी शेअर करू शकता का? तुमच्या पार्टनरला घरी आल्यावर तुमच्याशी बोलावंसं वाटतं का? का तुम्ही दोघंही आपल्या आपल्या विश्वात असता? तर हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत. आता परत असं पण आहे ह्याच्यात की जर हे दोघांनाही खटकत असेल तर त्याला आपण प्रॉब्लेम म्हणू शकतो. जर दोघांनाही ते खटकत नसेल, त्यांना ओके वाटत असेल, तर कोणी काही म्हणायचा प्रश्नच नाही. पण बऱ्याचदा असं होतं की एका पार्टनरला त्यात काही गैर वाटत नाही, त्यांचं आयुष्य त्यांचं त्यांचं पॅरलल चाललेलं असतं, त्यांचा स्वभाव असतो कधी कधी कमी बोलायचा किंवा जास्त इन्व्हॉल्व्ह न व्हायचा, पण ते दुसऱ्या व्यक्तीला खटकू शकतं. तर अशा वेळेला परत मी म्हणेन की हा निर्णय की मला या व्यक्तीबरोबर राहायचंय किंवा नाही राहायचंय हा व्यक्तिसापेक्ष असतो आणि तो व्यवस्थित विचारांती लेखाजोखा मांडूनच घ्यायला पाहिजे. कारण इथे परत मुलं आणि सगळ्याच गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. तर मॅरेज काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट यांचं काम जसं लग्न टिकवणं आहे, तसंच जिथे काही राहिलेलंच नाहीये, जिथे सरळ सरळ दिसतंय की दोघांनाही एकत्र राहण्यात इंटरेस्टच नाहीये, तर तिकडे एकत्र तुमचं राहणं म्हणजे तुम्ही डिवोर्स घ्यायला पाहिजे हेही सांगतात. म्हणजे जिकडे क्लॅरिटी नसते, कन्फ्युजन असतं, तिकडे क्लिअरली गोष्टी मांडण्याचं काम हे सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलरचं आहे.